वर्धा दारूबंदीचा मुद्दा ऐरणीवर. दारूबंदी की दारू विक्री यावर व्हायला लागली चर्चा. दारू खुली करण्याची होते मागणी. वर्धा जिल्ह्यात दारूबंदी होऊन 50 वर्षे झाली, पण दारूबंदी निवळ कागदावर असून वर्ध्यात मोठ्या प्रमाणात दारू मिळते. दारू बंद असतानाही गावठी विदेशी असे ब्रँड विकले जात आहेत. जिल्ह्यात विषारी दारू पिल्याने अनेकांची मृत्यू झाल्याचा आलेख वाढत असताना वर्ध्यातली दारूबंदी उचलण्यास त्याचा फायदा होईल असे मत खासदार अमर काळे यांनी मांडले आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना खासदार अमर काळे यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे वर्धाच्या दारूचा मुद्दा ऐरणीवर आला असून वर्ध्यात नेमकी दारू खुली की बंद हे कोड मात्र सुटत नाहीये. नेमकं हे कोड आहे तरी काय पाहूयात. दारूबंदी लागू झाली तेव्हापासून राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यरत आहे. हा विभाग कशासाठी? तर दारूबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी. या विभागाचा कारवाया किती असाच प्रश्न वेळोवेळी उपस्थित होत राहिलाय. थोडकी नाही तर कोट्यावधी रुपयाची विकली जात आहे दारू. त्यामुळेच खासदार अमर काळे यांनी सत्यता मांडली. पाहूयात खासदार अमर काळे काय म्हणाले. जरी वर्धा जिल्ह्यामध्ये दारूबंदी असेल तरी दारूबंदी ही केवळ फक्त कागदावर आहे, परंतु प्रत्यक्षात जर ग्राउंड रियालिटी जर आपण बघितली तर आपल्यालाही माहित आहे की प्रचंड मोठ्या पद्धतीनं दारू आपल्या जिल्ह्यामध्ये मिळते. दारूचे व्यवसाय त्या निमित्तानं चालू आहेत. लहान पोरं हे दारूचे आता ॲडिक्ट झालेले आहेत. मध्यंतरीच्या काळामध्ये विषारी दारूमुळे काही लोकांचे जीव सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये गेलेले आहे. ही परिस्थिती वर्धा जिल्ह्यामध्ये, जो जिल्हा दारूबंदीचा जिल्हा म्हणून आपण ओळखतो, त्या जिल्ह्यामध्ये आपण बघितले. त्यामुळं माझं असं मत आहे की सेवाग्राम आणि सेवाग्रामच्या आजूबाजूचा काही एरिया हा आयडेंटिफाय करून त्या परिसरामध्ये दारूबंदी असली ठीक आहे, परंतु बाकी इतर जिल्ह्यामध्ये दारूबंदी जी शासनाने लावली आहे ती उचलली तरी काही त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही. कारण की मोठ्या पद्धतीनं आजही दारू जिल्ह्यामध्ये मिळते, हे कोणीही नाकारू शकत नाही. त्याच्यामुळे माझं महसूल डुबतोय, तुमचा रेव्हेन्यू डुबतोय. अशा परिस्थितीमध्ये क्लिअर कट तुम्ही निर्णय घेऊन टाका. त्या परिसरामध्ये जे सेवाग्रामचा आश्रम आहे, पवनार असेल, हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये काही एरियामध्ये आपण दारूबंदी करा. बाकी इतर जिल्ह्यामध्ये मोकळी जर करण्याचं शासनाने जर धोरण अवलंबलं तर त्या धोरणाला आमचा विरोध राहणार नाही. पवनार आणि सेवाग्रामच्या आजूबाजूचा भाग आयडेंटिफाय करून तेवढ्या परिसरात दारूबंदी ठीक आहे, मात्र बाकी जिल्ह्यामध्ये दारूबंदी शासनाने उचलली तर काही चुकीचं होईल असं वाटत नाही, असे म्हणणाऱ्या अमर काळे यांचे समर्थन वाढताना दिसते आहे. वर्धा लोकसभा क्षेत्रात दारू खुली की बंद या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेच मिळणार नाही. जिल्ह्याच्या सीमेवर दारूबंदी फसल्याचे चित्र आहे. धामणगाव, चांदूर रेल्वे, वरुड आणि मुर्शी हा भाग वर्धा लोकसभा मतदारसंघात येतोय आणि येथे दारू विकण्याचा परवाना देखील उपलब्ध आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधीच्या मतदारसंघामध्येच सरकार भेद समान न्याय देऊ शकत नाही. वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री, गृहमंत्री आहे, त्यांनी देखील तेवढ्याच गंभीरपणे या मुद्द्याकडे पाहिले पाहिजे, प्रश्न सोडवला पाहिजे असे मत खासदार अमर काळे यांनी व्यक्त केले आहे. लोकांच्या मागणीचा विचार करून पुढच्या काळामध्ये दारूबंदीचा सुद्धा जर मागणी करायचं जर कापलं, मी अजून केली तर नाहीये, अद्याप केली नाहीये, परंतु मी माझ्या मताशी सर्व लोक सहमत असतील असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये जिथं जिल्ह्याचं हित असेल आणि चोरून लपून साजरे धंदे होतच आहे, त्यामुळे जर टोटल फेल्युअर जर आपलं असेल तर अशा याच्यामध्ये सर्व निश्चित मी स्वतः याच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांसोबत त्यांना पत्र लिहिल, त्यांच्यासोबत चर्चा करेल. आणि आता योगायोगाने आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, गृहमंत्री आहेत, त्यांच्याकडे गृह खात्याचा कारभार आहे. त्यामुळं आपण जी सूचना जी या ठिकाणी जी माहिती दिलेली आहे, मी तरी समजतो की माननीय गृहमंत्र्यांनी या बाबीवर अतिशय गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे. आणि चुकीच्या याच्यामुळे लोकांचे जीव जातात आहे. त्यामुळं या सर्व गोष्टीवर या राज्याचे गृहमंत्री म्हणून आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मंत्री महोदयांनी पूर्ण लक्ष द्यावं आणि याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी सुद्धा त्यानिमित्तानं करतो. दुसरीकडे भाजप आमदार राजेश बकाणे यांनी देखील दारूबंदीच्या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. दारू मोठ्या प्रमाणात विकली जात असल्याची बाब गंभीर असल्याचे म्हटले आहे. त्यांनी प्रतिक्रिया देताना जिल्ह्यात विषारी दारूमुळे अनेक नागरिकांनी जीव गमावले असून त्यांचा आकडा शासनाकडून लपविला जात असल्याचा आरोप देखील केलाय. दारू बंद व्हायला पाहिजे. दारू प्रकृतीसाठी चांगली नाही. पोलिसांचा धाक राहिला नाही आहे. मी दारूबंदी कायम राहिली पाहिजे या बाजूने आहे असे बकाणे बोलले आहे.
की त्या ठिकाणी सेवाग्रामला अनेक दारूचे ऍडिक्ट असणारे पेशंट त्या ठिकाणी ऍडमिट केल्या जातात। विषारी दारू प्राशन केल्यामुळे ज्यांची प्रकृती खालावल्या जाते असे पेशंट पण त्या ठिकाणी ऍडमिट केले जातात। अनेक लोकांचं शवविच्छेदन सुद्धा केल्या जातं आणि अशा स्थितीमध्ये आकडा लपवला जातो। हे तुमचं म्हणणं अगदी खरं आहे, पण या ठिकाणी सेवाग्रामचं हॉस्पिटल जे आहे याच्या संदर्भात सुद्धा मागच्या अधिवेशनामध्ये मी विषय लावला होता की फक्त शव विच्छेदनच लपवल्या जात नाही तर अनेक गोष्टी त्या ठिकाणी लपवल्या जातात। राहिला दारू मिळण्याचा विषय, तर या ठिकाणी पोलिसांना आमचं सांगणं आहे की दारू ही बंद व्हायला पाहिजे। मी दारू बंदीच्या फेवरनी आहे की दारू बंदच राहायला पाहिजे। दारू काही प्रकृतीसाठी खूप चांगली आहे अशातला विषय नाही आहे, पण या ठिकाणी प्रकर्षाने पोलिसांना सांगू इच्छितो की पोलिसांचा धाक जर असेल तर त्या ठिकाणी दारू विकल्या जात नाही, खपल्या जात नाही, आणि पोलिसांचा धाक जर नसेल तर त्या ठिकाणी दारू विकल्या। लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या काळात अनेक उमेदवारांच्या घोषणापत्रात दारूबंदी हटविली जावी या आश्वासनाच्या बाबीचा उल्लेख करण्यात आला होता। जय महाराष्ट्र सामाजिक संघटनेचे निखिल सातपुते यांनी देखील विविध आंदोलने करून या बाबीकडे लक्ष वेधले। त्यांनी देखील या मुद्द्यांवर स्वाक्षरी मोहीम राबवत वर्धा जिल्ह्यात निष्क्रिय आणि अपयशी ठरलेल्या दारूबंदीचा विरोध केलाय। दारूबंदीचा जर आपण खरोखर एक चांगल्या पद्धतीने जर त्याची चौकशी जर बसवली ना तर हे खरोखर पूर्ण याचा नफा तोटा काय आहे ते कळून पडेल। दारूबंदी ज्या प्रामाणिक भावनेनं लावली असेल, परंतु वास्तविकरित्या ती प्रत्यक्षात उतरवताना शासन आणि प्रशासन दोघांनाही दमछाकून राहिलेला। या दारूबंदीच्या कायद्यामुळे या वर्धा जिल्ह्याचं सर्वात जास्त नुकसान आजपर्यंत झालेलं आहे। या जिल्ह्यामध्ये गेल्या 10 वर्षाचा जर माहिती जर काढतो म्हटलं तर 4 लाख वेळा लोकांवर, वर्धा जिल्ह्यातील लोकांवर गुन्हे दाखल झालेले दारू विक्रीच्या संदर्भातले, आणि हे 4 लाख गुन्हे जे आहे दारू विक्रीचे लागू झाले आहेत त्याच्यामुळे आज पोलीस प्रशासन असो का न्यायालयीन व्यवस्था असो यांचा संपूर्ण वेळ हा दारूबंदीच्या कायद्याला राबवण्याच्या ज्या प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये विनाकारण वाया चाललाय। यामध्ये वर्धेकरांचं खूप मोठं नुकसान असं होतं की जे दिवाणी खटले आणि फौजदारी खटले या महिला अत्याचाराशी संबंधित जे गुन्हे घडतात त्यांचे जे तपास आणि निकाल वेळेत लागणं अपेक्षित होतं, हे कामं यामागे पूर्णपणे रखडलेले आहे। हा एक खूप मोठा गंभीर विषय आहे। खरोखर आमचं म्हणणं हे नाहीये, आम्ही आंदोलन करतोय जय महाराष्ट्र संघटनेच्या माध्यमातून मागच्या 2 वर्षापासून आम्ही सातत्याने हा विषय सरकारपुढे मांडतोय की तुम्ही एक चौकशी समिती बसवा। त्या चौकशी समितीच्या माध्यमातून मागील 50 वर्षामध्ये या दारूबंदीपासून खरोखर नेमका काय फायदा झाला तो एक वेळा तपासातच घाबरता कशाला। एक वेळा सरकारने जर का चौकशी समिती जर गठीत केली तर मला असं वाटतं की दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल। या जिल्ह्यातील नागरिकांची मतं घेतली पाहिजे, लोकांचं मतदान करावं वाटल्यास या विषयाला धरून। आणि दारू असो कोणतंही व्यसन असो, शेवटी हे तुम्ही बंधनातून ते लादू नाही शकत, ते स्वतः स्व इच्छेचा विषय आहे तो। ज्या लोकांना दारू नाही प्यायचे ते नाहीच पेत नसेल काही असो, परंतु आज विषारी दारू या माध्यमातून मोठ्या प्रमाणात येऊन राहिलेली आहे। या दारूबंदीच्या कायद्यात तुम्ही बघा, ओबीसी एससी एनटी या प्रवर्गातल्या लोकांना जसं पूर्ण भारतात संविधानानं आरक्षण दिलं तसं वर्धा जिल्ह्यातही आहे, परंतु या दारूबंदीच्या कायद्यामुळे ज्या लोकांवर गुन्हे दाखल झाले आहे ना ते कोण आहे त्यांचा तुम्ही तपास तर करा। ओबीसी एससी एनटी या कॅटेगरीतल्या या प्रवर्गातल्याच लोकांवर सर्वाधिक गुन्हे दाखल झालेले आहे। आज एखाद्या पोरावर जर का एक वेळा तो गुन्हा दाखल होऊन गेला ना की त्याच्यानंतर मग सरकारी नोकरी मिळवताना त्याला त्यापासून खूप मोठा प्रॉब्लेम तयार होतो। तर हे असे अनेक समस्या या दारूबंदी कायद्यामुळे या जिल्ह्यामध्ये उद्भवलेल्या आहे। आणि गांधी जिल्ह्याच्या नावाखाली जर सरकारला जर आमचा जर काही सन्मान राखायचा आहे, या जिल्ह्याचं जर काही भलं करायचं आहे तर तुम्ही आयटी हब बनवा ना। आज वर्धा जिल्ह्याला जर का आयटी हब बनवलं तर पूर्ण वर्धा जिल्हा जो आहे हा विदर्भाच्या मध्यभागात येतो। आज वर्धेवरून 2 तासाच्या आत विदर्भात कुठेही अपडाऊन केलं जाऊ शकतं। आज तुम्ही या महाराष्ट्रातले काही निवडक जिल्हेच म्हणजे महाराष्ट्र अशी एक व्याख्या साधारणतः बनून गेलेली आहे। जर वर्धा जिल्हा गांधी जिल्ह्याच्या नावाखाली जर आयटी हब म्हणून जर का विकसित केला गेला तर आज इथं 2 लाख 3 लाख रुपये प्रति महिन्याप्रमाणे पॅकेज मिळणारे हजारो लोक जर या ठिकाणी वाढले तर या ठिकाणी या पूर्ण विदर्भाचं चित्र बदलणार आहे। तर गांधी जिल्ह्याच्या नावाखाली हे असे फसवे कायदे आणण्याऐवजी जे खऱ्या अर्थानं कन्स्ट्रक्टिव्ह वे यायला पाहिजे, जे कन्स्ट्रक्टिव्ह वर्क व्हायला पाहिजे, आयटी हब असो या पद्धतीनं जर का या जिल्ह्याचं जर का
हा विषय सांभाळला गेला तर निश्चित त्याच्यापासून खूप गांधी जिल्ह्याचा योग्य सन्मान ठरेल असं मला वाटतं. हे सुद्धा लायसन मिळत आहे. आर्थिक जर वर्धेचा तुम्ही आर्थिक दृष्ट्या जर विचार केला तर कोणतेही कॉर्पोरेट सेक्टर आज वर्धेमध्ये येत नाही, कारण इथे दारूबंदी असल्यामुळे आज आपल्या वर्धेचा विकास होण्याचं कारण सुद्धा तेच आहे साहेब. आता तुमचा जो प्रश्न होता सेवाग्रामचा, सेवाग्राम रुग्णालयामध्ये आज कितीतरी अनेक असे डुप्लिकेट दारू पिऊन, जहरीले दारू पिऊन लोक मरत आहेत. त्यांची ती संख्या ते लोक लपून टाकतात, सांगत नाही की बाबा ह्या दारूने मेला म्हणून, दुसऱ्या अटॅकने किंवा दुसरं कारण सांगून त्याला त्या गोष्टीला लपवलपी करायचं कारण करत आहेत. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही एक तर दारूबंदी करत आहात, याला तुम्ही हटून टाका, कारण तिथे वर्धेमध्ये इतक्या प्रमाणामध्ये दारू मिळत आहे की त्याची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. माझं म्हणणं आहे की एक तर तुम्ही दारूबंदी करा, नाही तर पूर्ण दारूबंदी हटून टाका. खासदार आमदार आणि नागरिकांच्या अशा खुलाशामुळे दारूबंदीचा मुद्दा वर्ध्यात ऐरणीवर आला आहे. ठिकठिकाणी यावर आता चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही वर्षापूर्वी काँग्रेस नेते शेखर शेंडे यांनी देखील दारूबंदी हटविण्याची मागणी केली होती. दारूबंदी कठोरतेने राबविण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभाग सक्रिय आहे. तरीही वर्ध्यात दारू खुलेआम का विकली जाते हाच प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलाय.